गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती होता। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली। माझे सर्व गुरुजन वर्ग यांचे मी शतशः आभार व्यक्त करते। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यावेळी शिवनेरीच्या नगरखान्यातून सनई चौघडे वाजत होते। किल्ल्यावर आनंद झाला। बाळाचे बारशी झाले। शिवाय देवीच्या नावावरून त्या बाळाचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले। आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते। शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले। कोण होते हे शिवाजी? असे कोणते काम त्यांनी केले की आज 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जे जयकार सगळीकडे होतो। इथल्या लोकांना तर सोडाच हो, इथल्या दऱ्याखोऱ्यांना जरी विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता। विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लोरींना, माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे, त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे। छ म्हणजे 36 हत्तींचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शि म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य तेज, जी म्हणजे जिजाऊंचा पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज हे खूप पराक्रमी आणि न्यायी राजे होते। जाता जाता एवढंच म्हणते, किनाऱ्यांची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं, किनाऱ्यांची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं। पाण्याचे मोल काढण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं, पाण्याचे मोल काढण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं। आणि शिवरायांचे लाख मोलाचे स्वराज्य समजण्यासाठी मराठी असावंच लागतं, आणि शिवरायांचे लाख मोलाचे स्वराज्य समजण्यासाठी मराठी असावंच लागतं।